राम राम मंडळी, कसे आहात सगळे? आपलं स्वागत आहे कल्याण ज्योतिष चॅनलवर. व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर मंडळी, ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर आयुष्य समजून घेण्याचा एक आरसा आहे. तर चला बघूया. एप्रिल 2025 महिन्यासाठी वृषभ राशीचे गोचर फळ. आरोग्य, शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि व्यवसाय संबंधित संपूर्ण माहिती. वृषभ राशी ही राशीचक्रातील दुसरी राशी आहे. ही राशीचक्राच्या 30 ते 60 अंशांपर्यंत विस्तारलेली आहे. कृत्तिका नक्षत्र चरण 2, 3, 4, रोहिणी नक्षत्र 4 चरण आणि मृगशीर्ष नक्षत्रात चरण 1, 2 जन्मलेले लोक वृषभ राशीच्या अंतर्गत येतात. या राशीचा स्वामी शुक्र आहे. एप्रिल 2025 महिन्यात वृषभ राशीसाठी ग्रह गोचर पुढील प्रमाणे असेल. रवी, सूर्य. चतुर्थ स्थानाचा स्वामी रवी 14 एप्रिल 2025 सोमवार रोजी मीन राशीतून वृषभ चंद्र राशीपासून 11व्या स्थानी मेष राशीत 12व्या स्थानी प्रवेश करत आहे. बुध. द्वितीय आणि पंचम स्थानाचा स्वामी बुध या महिन्यात मीन राशीत 11व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. शुक्र. प्रथम, लग्न आणि षष्ठ स्थानाचा स्वामी शुक्र या महिन्यात मीन राशीत 11व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. मंगळ. सप्तम आणि द्वादश स्थानाचा स्वामी मंगळ 3 एप्रिल 2025 गुरुवार रोजी मिथुन राशीतून द्वितीय स्थानी कर्क राशीत तृतीय स्थानी प्रवेश करत आहे. गुरु. अष्टम आणि एकादश स्थानाचा स्वामी गुरु या महिन्यात वृषभ राशीत प्रथम स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. शनी. नवम आणि दशम स्थानाचा स्वामी शनी या महिन्यात मीन राशीत 11व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. राहू. राहू या महिन्यात मीन राशीत 11व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. केतू. केतू या महिन्यात कन्या राशीत पंचस्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. हा महिना मिश्र फळे देईल. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या मिश्र परिणाम मिळतील. व्यावसायिक दृष्ट्या पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला चांगली प्रगती दिसेल. तुमच्या कामाला ओळख मिळेल आणि उत्पन्नात वाढ देखील सूचित आहे. नंतर महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही कामाचा बोजा आणि अशांतता जाणवू शकते. तुमच्या कार्यालयात तुमच्याबद्दल काही गैरसमज किंवा नकारात्मक चर्चा सुरू होऊ शकतात. म्हणून आपल्या कार्यालयात सर्वांशी विनम्र आणि मैत्रीपूर्ण राहण्याचा प्रयत्न करा. बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल, कारण कोणीतरी तुमच्या बोलण्यात चुका शोधण्याचा प्रयत्न करून कामात अडचणी निर्माण करू शकते. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या कामाशी संबंधित प्रवास संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 14 तारखेपर्यंत तुमचे आरोग्य आणि उत्पन्न चांगले राहील. 14 तारखेनंतर तुम्हाला पोटदुखी, छातीत दुखणे किंवा ताप यांसारख्या आरोग्य समस्या जाणवू शकतात. तुम्हाला तुमच्या डोळ्यांची आणि दातांचीही काळजी घ्यावी लागेल. तुमच्यापैकी काहींना महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मूत्रमार्गाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या हा महिना सामान्य राहील. पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल आणि तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. जर तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या 14 तारखेपूर्वी करणे चांगले राहील. तुम्ही या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात वाहन किंवा घराच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च करू शकता. कौटुंबिक दृष्ट्या हा महिना मिश्र परिणाम देईल. पहिले 2 आठवडे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.
तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे लोक तुम्हाला चुकीचे समजू शकतात, त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कधी-कधी तुम्ही हट्टीपणे वागू शकता आणि लोकांशी वाद घालू शकता. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांशी योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी पहिल्या 2 आठवड्यात चांगला व्यवसाय होईल. नंतर 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला काही आर्थिक नुकसान किंवा जास्त खर्च सहन करावा लागू शकतो. या महिन्यात तुमच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे चांगले राहील. नवीन करार किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करतानाही काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असेल आणि ते त्यांच्या परीक्षांमध्ये यशस्वी होतील. 2ऱ्या आठवड्यापासून तुम्हाला अभ्यासात चांगली आवड निर्माण होईल. परीक्षेत चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला चांगला सराव करावा लागेल. नीचस्थानी असलेला बुध परीक्षा देताना काही गोंधळ निर्माण करू शकतो, म्हणून संयम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.